एक सेक्सॉलॉजिस्ट आहेत आणि VVIP बरं का. त्यांची VVIP आहेत आणि त्यांची क्लिनिक्स आहेत. दिल्लीला आहे, मुंबईत आहे, एक कप परेडला आहे. आणि मिनिमम फी त्यांची 1,00,000 रुपये आहे आणि किती 10 लाख म्हणजे टोटल कदाचित 25-50 लाखाला पण जात असेल त्यांची. पण फक्त VVIPच आहेत, म्हणजे प्रचंड उद्योग, म्हणजे ज्याचा टर्नओव्हर 100-200-500 कोटीच्या वर आहे असे उद्योगपती आणि जो साधारण कॅबिनेट मिनिस्टर वगैरे रँकच्या वरचा वगैरे असा आहे असे नेते आणि मंत्री हे त्यांचे फक्त क्लायंट आहेत. बाकी पब्लिकला ते दिसत पण नाहीत. माझे मित्र आहेत म्हणून मला भेटतात, आम्ही गप्पा मारतो. ते आता हे सगळं खराब प्रकरण झाल्यानंतर त्यांना मी म्हटलं की मला जरा याच्यावर तुमची ऑब्झर्वेशन्स द्या, कारण हे काय सगळे व्हिडिओ आले हे आले वगैरे तर ते सगळे एकमेकाला पाठवतच असतात. तर त्यांनाही कुठून तरी काही ना काही ते सगळं हे येतच होतं. मी त्यांना म्हटलं तुमचं ऑब्झर्वेशन आहे काय. ते म्हणाले की तुम्ही माझी ऑब्झर्वेशन्स जर नोंदवणार असाल माझं नाव नका घेऊ, तर उद्या कुणी तुमच्यावर कटला गेला तर मलाही त्याच्यामध्ये गोवतील. माझा व्यवसाय चाललेला आहे आणि मी VVIPंचा सेक्सॉलॉजिस्ट आहे, सेक्स स्पेशालिस्ट आहे, कन्सल्टंट आहे. तर ते मला माझ्या धंद्यात नको आहे. नाही तर उद्या ते नेते म्हणतील की अरे हा डिस्क्लोज करतो. तर पण या खरात बाबाचं जे हे सेक्स कांड आहे त्याच्यावरची माझी काही ऑब्झर्वेशन्स आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की त्याचे जे व्हिडिओ आत्तापर्यंत अवेलेबल झाले, AIने नंतर आणलेले सोडा, पण ते म्हणाले जे अवेलेबल झाले त्यातल्या एकाही व्हिडिओमध्ये तो बेडवर नाही आहे. सगळीकडे तो त्या विशिष्ट एकाच टेबलावर आहे. त्या टेबलामध्ये थोडीशी जागा करून ती बाई बसलेली आहे. हा बाजूला येडा कोट पॅन्ट शर्ट वगैरे घालून असं म्हणजे काय म्हणतात त्याला एक्झिक्युटिव्ह मिटिंगला निघाल्यासारखा आहे. दुसरी गोष्ट म्हणे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्या हा काचेच्या आतमध्ये, पण काच अपारदर्शक आहे, काचेच्या बाहेर माणसं बसलेली आहेत. त्यामुळे बाहेर एवढी माणसं बसलेली असताना त्याच्यातल्या काही वेळा ते त्या बायकांचे नवरे पण आहेत. तुम्ही जे सांगितली ओळख की हा तिचा नवरा आहे वगैरे वगैरे त्या पद्धतीने ते नवरे पण आहेत त्यांचे, ते पण बाहेर बसलेत, तरी हा आतमध्ये तिच्याबरोबर आहे. त्याच्यामध्ये परत हे एवढं सगळं सामान बिमान आहे, त्याच्यात तिला कशी तरी तिथे बसवलेली आहे. ते म्हणाले तो ज्या पद्धतीने धडपडतोय आतमध्ये घालायला, ते धडपडणं मुळामध्ये अशा प्रकारचे की त्याच्यामध्ये सुख ही भावना येऊच शकत नाही. हे काही सुखाचं नाही, हे सुखासन नाही. दुसरी गोष्ट ते म्हणाले की ती बाईनी मदत केल्याशिवाय आत घालता येत नाहीये. नवरा बाहेर बसलाय, नातेवाईक बाहेर आणि मुलं पण आहेत काहींची बाहेर बसलेली आहे आणि आतमध्ये हे करतायत. परत ती बाई जी आहे, जी कुणी आहे, ते सगळे व्हिडिओच्या संदर्भामध्ये त्यांचं हे ऑब्झर्वेशन आहे. ते म्हणाले की ती पण अनकम्फर्टेबल आहे, ती कशी तरी ते टेबलावर बसते. हा समोर ते कोट काय आणि हे काय टाय काय सगळं घरून तो तिथे तो ऍडजस्ट करता करता त्याची धांदल उडाली आहे. त्याला नीटपणे ते आतमध्ये इन्सर्ट पण नाही करता येते आणि तिला मदत करावी लागते त्याला ते सगळे नीट आतपर्यंत पोचवायला वगैरे वगैरे, हे पण दिसतंय त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट तो म्हणाले कुठल्याही याच्यामध्ये विलिंगली जर असेल तर ते फोरप्ले खूप मोठा असतो, त्याचाच रोल जास्त असतो. 25 मिनिटं फोरप्ले असतो, म्हणजे प्रणयाराधन आधीचं जे असतं ते, नंतर 5-10 मिनिटाची ही संभोग क्रिया असते. हा तिच्या शरीरावर कुठे खेळतोय काही हे करतोय वगैरे असं कुठल्याच ह्याच्यात नाही. सगळ्या ह्याच्यात फार फार तर किसिंग आणि लागले लावला आतमध्ये, हे असे याचे व्हिडिओ आहेत सगळे. त्याच्यामुळे हे काही संभोग सुखाचं लक्षण नाही आणि बलात्काराचं पण नाही, कारण ती त्याचं ते ओढचुलून वरती आतमध्ये घेईपर्यंतच त्या बाईने कॉपरेट नाही केले तर हा तिथेच लढमडत बसेल. दुसरी गोष्ट ते म्हणे त्याचं जे पुस्तानाचे फोटो आलेत की शुभेपणी त्याच्यानंतर, त्याच्यावरून याचं म्हणे मी जे काय ऑब्झर्वेशन केलं माझे सेक्सॉलॉजी ते म्हणे याचं ना मुळामध्ये शांत अवस्थेमध्ये 2 इंचाचं आहे आणि साधारणतः हे 2 इंच म्हणजे तिप्पट होतो साधारणतः जे काय असेल ते. तर ते साधारण हा 6 इंचापर्यंत वगैरे, हा म्हणजे हा धर्ममार्तंड असतात तसे हा लंड मार्तंड वगैरे असा काही नाही आहे, नॉर्मल आहे. दुसरी गोष्ट ते म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की इतकं अधुरं काहीतरी करतोय तो वेड्यासारखं. हे काय विकृती आहे कळतच नाही की नुसतं लावण्याचा आनंद तो काय घेणार आणि त्याच्यात काय त्याला मिळणार. आणि ते सगळं धडपडण्यामध्ये ते तो म्हणाला ते झंगट लागलेले कुत्रे कसे एकमेकापासून ओढत असतात आणि तडमडत असतात एकमेकावर, म्हणजे काय त्यांचा प्रणय चाललाय काय तडमडतायत काय, तसं हे
हा भोंदूबाबा जो आहे तो त्या झेंगट लागलेल्या कुत्र्यासारखा तडमडतोय अनेक व्हिडिओमध्ये. त्याला ते जमत नाही आहे. त्याला ते असं त्या बाईला मदत करावी लागते त्याला ते नीट व्यवस्थित पोचवायला. ते म्हणाले की हा ज्याचे सगळे पासपोर्टचे काय डिटेल जे आलेले आहेत त्याच्यावरून हा दर 3-4 महिन्यांनी सेक्स डेस्टिनेशनला जात होता, व्हिएतनामला जात होता, बँकॉकला जात होता, हा लास वेगासला जात होता, हा कंबोडियाला जात होता. हे सगळे जे आहेत ना तिथे 25,000, 50,000, 1,00,000, 5,00,000, 10,00,000 इथले फिल्म लाईन किंवा याच्यामधले सुंदरी काहीच नाही अशा सुंदरी याला तिथे मिळत असणार. मग ते सगळ्या आज जगभरातल्या सर्वोत्तम सेक्स सिटीमध्ये गेलेला माणूस इथे का त्या भोळ्या बाबड्या बायकांना फसवत होता, का त्यांच्याशी असं हे करत होता? खरंच कोड आहे. म्हणजे जगभर जो सगळं फिरत होता सगळीकडे आणि एकशे एक सौंदर्यवती वगैरे यांच्याबरोबर ते वेश्याच होते तिकडले, त्यामुळे तेथे काही आक्षेप नव्हतं. तुझ्याकडे पैसे टाकतोय मग तिकडून आल्यावर तू इथे भोळ्या बाबड्या बायकांना का याच्यामध्ये गुंतवत होता? आणि ते म्हणाले मला त्याचं जे एकंदर प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये ती गर्भधारणेला उपयुक्त प्रोसेसच नाही. हे नुसतं टेकवणं आहे. हे म्हणजे नुसतं दारावर टकटक करत कडी वाजवायची आणि दार उघडल्यावर दारला फक्त हात आतमध्ये टाकायचा आणि बाहेर जायचं असलं आहे. त्यामुळे हा याचं ज्या प्रकारे पुस्तक आहेत त्याच्यावरून तर हा वीर्यपाताच्या आधी पण काढत असेल एखाद्या अशी पण काही ती शक्यता वाटते. पण एकूण असं दिसतंय की हे काय त्याचं एन्जॉयमेंटचा तो भाग नाही. ते बायकांच्याही नसणार, त्यांच्याही चेहऱ्यावर काय त्याचं हे नाही. ते त्यांच्या याच्यात तर काही याच्यामध्ये ते पाया पडतात. धन्य धन्य लिंगोबा, धन्य धन्य असं केल्यासारखं ते काहीतरी आहे. ते म्हणजे सगळं विकृतच आहे. ते बायका पण विकृत आहेत. त्यांनाही याच्यामध्ये काय आहे आणि याला 7-8 पोरं झाली आहेत वगैरे या जे दंतकथा आहेत त्यामुळे माझा विश्वास नाही. या प्रकारच्या टेबलावर बसून त्या बाईला हे केलं आणि त्याच्यातून पोरं झाली. इन्सर्ट ते त्याचं गर्भधारणेसाठी ज्या प्रकारची पोझिशन आवश्यक आहे ती नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे म्हणे हा ते पण भ्रम पसरवत असेल. म्हणून ते म्हणाले एक जे येत आहे की हा इतर पुरुषांचा पण वापर करत होता. ते म्हणे ते पॉसिबल आहे. हा तसलं काहीतरी करत असेल म्हणजे त्याच्याकडे ते पण रॅकेट असेल. पण ते म्हणाले मुख्यतः याचं मला असं दिसतंय की आर्थिक शोषणाचा भाग दिसतोय. याचा सेक्स जो आहे हा एका बेढप ते दिसायला काय बेढप अशा कुरूप माणसाचा लडदूचा आहे तो. त्या लडदूला काय हे नाही म्हणजे तो काय मजणाचा पुतळा वगैरे नाही की ज्याचा मुलगा अगदी आदर्शाने गेलो वगैरे वगैरे असं. त्यामुळे एक तर इंटूक पिंटूक प्रकरण आहे. त्याने किती चिंटूक जोडले तरी त्याला काही फरक पडणार नाही. दुसरी गोष्ट अशी की त्याला अक्कल कमी आहे आणि बाहेर नातेवाईक उभे असताना आतमध्ये हा त्या बाईच्या बरोबर त्याचं लक्ष आहे बाहेर आणि तिथून दिसत नाही आहे. आणि हे सगळं रेकॉर्ड होतं हे त्याला माहिती आहे कारण त्याच्याच ऑफिसचा क्लोज सर्किट टी व्ही आहे आणि ते तो रेकॉर्ड एवढ्याकरता करतोय. ते म्हणाले तुम्ही एक शंका व्यक्त केली की आपल्यावर बलात्काराचा आरोप होऊ नये, तिचं कोऑपरेशन होतं हे सिद्ध करण्याकरता त्याने तो लावून ठेवला होता जो त्याच्या ऑफिस बाय जो आहे त्याने पळवला आणि तो एक्सपोज केला. तर ते म्हणाले की मुळामध्ये हे सेक्स स्कॅन्डलपेक्षा फायनान्शियल स्कॅन्डल आहे. तो या सगळ्याचा उपयोग एक साम्राज्य उभारत होता 5,000 कोटीचं तो आरोप करायचा. त्याच्यामध्ये याला जेलमध्ये जाणार. अर्थात लैंगिक शोषण त्यांनी असं नाही फसवून केलं आहे वगैरे वगैरे. पण ते म्हणाले की हा काही वळू कॅटेगरीतला माणूस नाही आहे. वळू कॅटेगरीतला माणूस महाराष्ट्रात एकच. त्यामुळे त्याचं नाव राजकारणातला आहे तो. आता मी सांगितलं तर तो माझाच क्लायंट आहे म्हणून मी सांगत नाही. पण तो खरा वळू आहे. त्याच्या गोष्टी एक दिवस ज्या दिवशी बाहेर येईल त्या दिवशी महाराष्ट्र एनिवे सांगायची गोष्ट अशी हे दळबद्री प्रकरण आहे. हा आर्थिक शोषण हा त्यातला मुख्य भाग आहे. हा थापा मारतो आहे. त्याचे जे काय व्हिडिओ आहेत ना त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला एकाने आत्ता सांगितलं की व्हिडिओ बरेच आहेत 100-150 आहेत म्हणजे ओरिजिनल त्या क्लोज सर्किटमधले. पण त्यातल्या बायका 35 आहेत. त्याच बायकांशी परत परत पण त्याचे संबंध आलेले दिसत आहेत. पण त्याचं मुख्य आर्थिक साम्राज्य त्याला उभारायचं होतं. त्याच्यासाठी या बायका त्यांनी वापरल्या का काय अशी एक शंका येते. ती खरी असू शकते. आणखी नाही बरंच मला सेक्सॉलॉजिस्टने काय काय सांगितलं आहे. एकाच दिवशी सगळं कसं सांगणार आणि याची काय प्रतिक्रिया होते काय होते वगैरे ते मला बघावं लागेल. आणि पोलिसांच्या इन्स्ट्रक्शन मी पाळलेले आहेत. मागच्या वेळा केलेल्या चुका मी केलेल्या नाहीत. मी कोणताही व्हिडिओ
दाखवलेला नाही. मी सांगितलं आहे, वर्णन केलं आहे, पण कुठेही व्हिडिओ नाही दाखवलेला. लोक व्हिडिओ दाखवत आहेत. त्या SIT प्रमुखांना पण माझी विनंती आहे, देवेंद्रजींना गृहमंत्री म्हणून विनंती आहे की मी जे काय तुम्हाला सांगतोय हे गांभीर्याने घ्या, की याच्यात लैंगिक शोषण हा सेकंडरी भाग आहे, आर्थिक गैरव्यवहार स्कॅम हा मोठा भाग आहे. त्याच्यावरही लक्ष द्या. 75 नाही 80% हा आर्थिक स्कॅम आहे मुळात. 20% हा सेक्शुअल स्कॅन्डल. या पद्धतीने तपास करा आणि त्याला आजीवन जन्मठेप ठोठवा. एकच तुम्हाला जातातच आणखीन एक गौप्यस्फोट करायचा आहे, पण लिगली त्याच्या संदर्भात फार मोठी बंधनं आहेत, त्यामुळे मी करत नाही. नाशिकचं एक प्रकरण सध्या गाजत आहे, ज्याच्यामध्ये सेक्स स्कॅन्डल प्लस धर्मांतर असं आहे. पण ज्या कंपनीशी ते निगडीत आहे त्या कंपनीचं नाव सांगण्याची हिंमत अजूनपर्यंत ना सरकारची झाली आहे, ना SITची झाली आहे, ना पोलिसांची झाली आहे, ना काही मीडियाची झाली आहे. त्याचं कारण ती कंपनी एवढी मोठी आहे की ती मूळ कंपनी की ते 1000 कोटीचा दावा करू शकतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दिलेल्या फ्रँचायझी आहे, तो फ्रँचायझी परत हिंदू आहे. नुसता हिंदू नाही, हिंदूमधल्या एका पोट धर्माचा आहे आणि तो एकदम शुचिरभूत वगैरे आहे. तो याच्यामध्ये कुठेही नाही, त्याला माहितीच नाही की असं आपल्या कंपनीत नाशिकमध्ये काही झालं आहे. ही पण फॅक्ट आहे. तर त्यामुळे आणि तो आदरणीय आहे आणि एक जवळजवळ 1000 लोकांचं हॉस्पिटलचं पण चॅरिटी वगैरे वगैरे मध्ये त्याचा संबंध आहे. तर त्यामुळे नाशिककरही पत्रकार सांभाळून आहेत की ते त्याचंही नाव घेत नाही आहेत, त्या फ्रँचायझीचंही नाव देत नाही आहेत. मोठ्या कंपनीचं नाव तर बाप जन्मात देणारे 1000 कोटीचा खटला होईल. मीही घेत नाही आहे. मीही त्यांनी जे पथ्य पाळलं आहे ते पाळतोय. पण भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकांना ती व्यक्ती कोण, ती कंपनी कोण हे माहिती आहे. नाशिककरांना तर 100% नाशिककरांना ती कंपनी कोणती आहे, तिचं नाव काय, ते कोणाचे फ्रँचायझी आहेत ते माहिती आहे. जाता जाता हा खुलासा तुम्हाला करणं आवश्यक होतं. नाशिकला कोणी मित्र असेल तर फोन करा आणि विचारा. धन्यवाद.